सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। वाहतूक करणारे टिप्पर चालक मालक विरुद्ध कार्यवाही। उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा डॉक्टर अशोक बागुल यांच्या नेतृत्वात पथक एससी साजन वाघमारे, पीसी वैभव काळे, पीसी रोहन काळे, पीसी विजय राघोर्त यांची अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर चालक मालक विरुद्ध कार्यवाही। दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी कारदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत मौजे भिलेवाडा भंडारा मार्गावर टिप्पर वाहन मध्ये अवैध रेती उत्खनन चोरी करून वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी टिप्पर चालक मालक यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला। कलम 303 भंडारा उपविभागात खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना मौजा कारदा येथे भिलेवाडा कडून भंडाराकडे जाणाऱ्या 10 चाकी टिप्पर क्रमांक MH40 CT 3034 मध्ये रेती वाहतूक होत असताना दिसून आल्याने टिप्पर चालकास रेतीचे परवानाबाबत विचारले असता चालकाने मोबाईलवरून सदर टिप्पर मध्ये 3 ब्रास रेतीपेक्षा अधिक रेती दिसून आल्याने सदर टिप्पर चालकाचे मदतीने शीतलवई ब्रिज धर्मकाटा कारदा येथून नेऊन टिप्पर मध्ये असलेल्या रेतीचे वजन केले असता जास्त वजन प्रमाणात दिसून आल्याने टिप्पर मध्ये असलेल्या रेती वाहतुकीचा परवाना 3 ब्रास असून टिप्पर मध्ये अंदाजे 1.5 ब्रास रेती अधिक आहे। त्यावरून टिप्पर चालकाला अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की वाहतूक केलेली रेती नावेगाव जिल्हा गोंदिया रेती घाट येथील असून टिप्पर मध्ये मालकाचे नाव दिनेश प्रभाकर मस्के, वय 35 वर्ष, राहणार मारोडी, तालुका मौदा, जिल्हा नागपूर यांच्या सांगण्यावरून चोरी केल्याचं सांगितल्याने यावेळी पंचायत सक्षम कारवाई करून आरोपीसह 4.5 ब्रास रेती किंमत 20,000 रुपये प्रमाणे 90,000 रुपये, एक अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर क्रमांक MH40 CT 3034 किंमत 15 लाख रुपये असा एकूण 15,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन कारदा येथे देण्यात आले। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले, भंडारा।